एक मराठी साहित्यप्रेमी तरुणी गेली आहे एका पुस्तकांच्या दुकानात आणि तिला तिथं भेटलाय एक आवली दुकानदार. बघूयात काय मजा येते आपली आजची पुढची जोडी गणेश आणि मानसे. आता कसं अरे गिरायक यायचा टाइम झाला ना. घे 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 ते पुस्तकांचं गट्ट दे मागं ढकलून. अरे ते ग्रंथ आहेत ना दे की सरकून माग. हा हे शिडी आणि अल्बम पुढे ठेवायचं. आता कसं ओ मायला आयटम आहे का बोलते. बटाट्याची चाळ. ओ मॅडम पाटी लिहिले वाचा इथं पत्ता विचारू नये का बोलते. नाही नाही मी पत्ता विचारत नाहीये. बटाट्याची चाळ आहे का. अहो मॅडम हे पुस्तकाचं दुकान आहे म्हाडाचं ऑफिस नाही. चाळीचा रेकॉर्ड म्हाडाकडे मिळेल जा. एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पु ल देशपांडेंचं बटाट्याची चाळ आहे का. देशपांडे हा. अहो म्हणजे मराठी माणूस. हा. अहो मग चाळ केव्हाच विकली असणार. आता टॉवर नाही तर मॉल झाला असेल तिथे का बोलतो. हे बघा तुमच्याकडे जर नसेल ना तर स्पष्ट नाही म्हणून सांगा. नसता आगाऊपणा करू नका. लिटरेचर शॉपच आहे ना हे. मग काय रद्दीचं दुकान वाटलं की काय. बरोबर आहे ठीक आहे. श्यामची आई तरी आहे का. सकाळीच येऊन गेली. अहो साफसफाई करायला सकाळीच येऊन गेली ती. श्यामा असतो आपल्या बरोबर दिवसभर तिकडे मायावर धूळ खात. ए श्याम्या नाही राहू दे लक्षात आलंय माझ्या. मी विचारूनच चूक केलीये. काय बोलते. बरं बॅरिस्टर मिळेल. हा हा तिकडे रच्या क न जा. रच्या क ने म्हणजे इसकडून सांगतो. अहो म्हणजे रस्त्याच्या कडे न जा. अच्छा का. नाही तर खड्ड्यात पडाल ना. इथून लेफ्ट घ्या इमिजिएट राईट घ्या. हा मग तुम्हाला तिकडे 5व्या माळ्याची हायकोर्टची बिल्डिंग लागेल. बर हा तिथं असतात बॅरिस्टर. देना देना मला मला अरे हा माणूस आहे का. ए. माठ आहे माठ. काय बोलते. नाहीतर काय. अहो मी जयवंत दळवींच्या बॅरिस्टर बद्दल विचारते हो. असं होय. त्या दळवीने आवाज दे जरा. नाही नको आलंय माझ्या लक्षात. बॅरिस्टरही नाहीच आहे तुमच्याकडे. विशाखा सुभेदार जाम फार्म मध्ये. तुम्हाला सांगतो कालच त्यांच्याकडे नवीन पुस्तकाची 10वी आवृत्ती आली आहे. हे घ्या सडपात होण्याचे 250 सल्ले. हा आणि त्याच्यासोबत एक पुस्तक बी फ्री आहे. हे घ्या टाकल्याचे 99 फायदे वैभव मांगले. हे घ्या. हे नकोय हो मला. ओके. मी कुसुमाग्रजांच्या विशाखा नावाच्या कविता संग्रहाबद्दल बोलते. ते नाही का पृथ्वीचे प्रेमगीत युगा मागून युगे चालली. काय बोलते. आहे ना आपल्याकडे. अरे ते 4-5 नवीन लव्ह सॉन्ग आलेत ना ते एक मिनिट नाही. हे बघा काहीतरी चुकतंय. लव्ह सॉन्ग नकोय मला. बरं विशाखा नसेल तर काही हरकत नाही. किमान मर्ढेकरांच्या नवकाव्यांच्या समीक्षा तरी आहेत का. पिपात मेले ओले उंदीर. काय बोलते. काहीतरी चुकतंय तुमचं. तुम्हाला काय पाहिजे नक्की. पुस्तकं पाहिजेत पिंप पाहिजेत का ओले उंदीर पाहिजेत. एकतर तुमच्या ह्या सो कॉल लिटरेचर शॉप मध्ये एकही काव्य संग्रह नाही की काही दुसरं चांगलं पुस्तक नाही. हा अहो काय. बरं ते नसेल तर ठीक आहे जाऊ दे. किमान तुमच्याकडे मोरूची मावशी वासूची सासू हरवल्यात का. अहो काय बोलताय काय. हा मात्र कहर झालाय हो तुमचा. तुम्हाला ह्या सगळ्यातलं काहीच माहित नाहीये का. बरं ठीक आहे ते जाऊ दे. मी काय म्हणते गेला बाजार तुमच्याकडे विंदांचं ते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हे तरी आहे का. असं होय. हा. मग मेकिंग ऑफ ताजमहल प्रेफर करा ना. हे घ्या. ताजमहलचा काय संबंध आहे हो इकडे. अहो बाई तुम्ही इतिहास वाचला नाही का. शहाजहानने नाही का ताजमहल बनवण्याचे हात कापून घेतले होते तेच आहे. जाऊ दे. अहो कुठच्या कुठे पोहोचलात तुम्ही आता. मी काय साधी 12 खडी तरी मिळते का दुकानात. खडी विकत ना आपण. खडी रेती सिमेंट वाळू ते बाजूच्या शॉप मध्ये आपल्याकडे नसते. अरे ए भी हा 12 खडी म्हणजे अंकल पी. काय पी. अंकल लिपी रे. जुन्या लिटरेचर पैकी काहीच नाहीये का इकडे. अहो मॅडम बोललो ना जुना आपण काय ठेवीत नाही. सगळा नवीन स्टॉक आहे. हा जुना हवाय ना समोरच्या रद्दीवाल्याकडे मिळेल. आणि तुम्हाला आता कशाला हवाय लिटरेचर.
त्याचं काय आहे ना अमेरिकेत ना महाराष्ट्राची सेंचुरी सेलिब्रेट होणार आहे. सो त्या निमित्ताने ना नामशेष झालेल्या मराठी लिटरेचरवर मला प्रबंध लिहायचा आहे. देता का पुस्तक? मग म्युझियम मध्ये जा. म्युझियम मध्ये? हा, आता मराठी माणूस पुस्तकं वाचतोच कुठे हो. डिमांड नाही त्यामुळे प्रोडक्शन नाही. आपण आपल्या धंद्याचा विचार करतो. किमान तुम्ही तरी वाचलंय हे सगळं? हॉटेलात ऑर्डर केलेली डिश येटरला आधी खायला जाता का? काहीतरीच काय बोलताय तुम्ही? बरोबर आहे, आपण इकायला बसलोय, शिकायला नाही. हे बघा, तुमच्यासारख्या माणसांमुळे ना मराठी नामशेष होत चाललीये. कोणी कोणी बसवलं तुम्हाला या दुकानावर? आपल्या आप्पाने. कोण आप्पा? आपले पप्पा. कुठे ते? ते इथं नाही, ते गेलेत US ला. ते काय ते मराठी लोकांचं भरतं ना, डिस्कशन वगैरे असते ते. अच्छा, विश्व साहित्य संमेलनासाठी गेले ते? बरोबर बोलते. बघा, वडील गेलेत दुनियेला मराठी शिकवायला आणि घरात बघा काय परिस्थिती आली आहे. पाहुणे असंख्य जरी पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. कळते. चालते. भारी झाला परफॉर्मन्स तुमचा. चालते. बघूयात आता आपले जजेस काय म्हणतात या परफॉर्मन्सवर. स्वप्नील जोशी सर. आय थिंक 2 ब्रिलियंट कॅरेक्टरायझेशन होती आणि तुम्ही अत्यंत एक सिरियस टॉपिक, एक अत्यंत आपल्या सगळ्यांच्या मनाच्या जवळचा एक मुद्दा मांडायचा प्रयत्न केला थ्रू ह्युमर आणि टू अ लार्ज एक्सटेंट तुम्ही सक्सेसफुल झालात असं मला वाटतं. दोघांनी आपापली कॅरेक्टर्स उत्तम केलीत. लिखाण खूप छान होतं. मला फक्त वाटलं की थोडासा ह्युमर कमी पडला. हाच सगळा थॉट जर आणखी ह्युमरस रित्या येऊ शकला असता ना तर त्याचा इम्पॅक्ट जास्त पडला असता. पण नंदलेस ऑल इन ऑल आय थिंक इट्स अ गुड ऍक्ट. मी म्हणेन की हा एक सुंदर ऍक्ट होता. इट वॉज नॉट आउटराईट फनी बट इट वॉज अ स्वीट ऍक्ट. गुड जॉब. क्या बात. निर्मिती ताई. मला असं वाटलं की ऍक्ट मध्ये विनोद कमी होता. म्हणजे विनोद होता पण तो वेगळ्या पद्धतीचा होता. अंतर्मुख करणारा विनोद होता. मराठी मनाला सुखावणारा विनोद होता खरं तर. करेक्ट. मला फक्त एवढंच सांगा असं वाटतं की याच्या बरोबर थोडीशी फोडणी हवी होती. थोडंसं खदखदून हसायला पण हवं होतं. म्हणजे या विनोदाबरोबरच तुमचा तोही विनोद जर हातात हात घालून आला असता तर खूप मजा आली असती असं मला वाटतं. बाकी तुमचा ऍक्ट खूप छान झाला. क्या बात. आणि आता बघूयात किती गुण मिळालेले आहेत. स्वप्नील सर 8 गुण आणि निर्मिती ताई कॉल तो किती पाहिजे? 8 गुण.